आज आपण एका विलक्षण रेल्वे प्रवासाच्या तंत्रज्ञानाबद्दल बोलणार आहोत. मॅग्लेव ट्रेन. कल्पना करा, एक अशी ट्रेन जिला चाकं नाहीत, जी रुळांना स्पर्श करत नाही, पण तरीही प्रचंड वेगाने धावते, जणू काही हवेत तरंगते आहे. हेच आहे मॅग्लेव, म्हणजे मॅग्नेटिक लेव्हिटेशन, चुंबकीय तरंगण. आपल्याकडे जी माहिती आहे ना, ती सांगते की या ट्रेन्स शक्तिशाली चुंबक वापरून रुळांपासून किंचित वर उचलल्या जातात आणि पुढे ढकलल्या जातात. यामुळे चाक आणि रुळांमधलं घर्षण ते जवळजवळ नाहीसं होतं. तर या माहितीच्या आधारे आपण या तंत्रज्ञानाच्या मुळाशी जाऊया, म्हणजे ते नेमकं कसं काम करतं हे समजून घेऊया. अगदी. हे तंत्रज्ञान खरंच खूप प्रभावी आहे. याचं कार्य म्हणजे कसं चालते हे, तर ते दोन मुख्य संकल्पनांवर आधारलेलं आहे. पहिली म्हणजे चुंबकीय लेव्हिटेशन. यामुळे ट्रेन रुळांवर न टेकता तरंगते. आणि दुसरी आहे चुंबकीय प्रणोदन, जी ट्रेनला पुढे ढकलण्याची शक्ती देते. अरे वा, हे ऐकायलाच किती अद्भुत वाटतं. लेव्हिटेशन म्हणजे तरंगणं हे तर कळलं, पण हे प्रत्यक्षात कसं साधलं जातं? म्हणजे ट्रेन अक्षरशः हवेत कशी काय उचलली जाते? यामागचं तत्व खरं तर अगदी सोपं आहे. आपण शाळेत शिकलोय ना की चुंबकाचे समान ध्रुव म्हणजे सारखे पोल ते एकमेकांना दूर ढकलतात. हो, बरोबर. नॉर्थ नॉर्थ किंवा साऊथ साऊथ. अगदी. तर मॅग्लेव ट्रेनमध्ये काय होतं, ट्रेनच्या खालच्या बाजूला आणि मार्गदर्शक रुळांवर, म्हणजे तो खास ट्रॅक असतो, त्यावर शक्तिशाली विद्युत चुंबक बसवलेले असतात. हे चुंबक असे नियंत्रित केले जातात की ते सतत एकमेकांना दूर ढकलतात. यामुळे काय होतं, ट्रेन आणि रुळांमध्ये साधारणपणे 1 ते 10 सेंटीमीटरचं अंतर तयार होतं. अच्छा, 1 ते 10 सेंटीमीटर. हो, साधारण तेवढं. आणि मग ट्रेन हवेत तरंगायला लागते. म्हणजे ट्रेन आणि रुळांमध्ये प्रत्यक्ष संपर्कच नसतो. यामुळेच तर घर्षण पूर्णपणे नाहीसं होतं. हे खरंच खूप महत्वाचं आहे. पण मग तिला पुढे कोण ढकलतं? कारण चाकं नाहीत, इंजिन नाही जे रुळांना धरून खेचेल वगैरे. बरोबर. अगदी बरोबर प्रश्न. इथेच दुसरी संकल्पना, चुंबकीय प्रणोदन म्हणजे मॅग्नेटिक प्रोपल्शन, ती कामाला येते. जे मार्गदर्शक रूळ आहेत ना, त्यातल्या विद्युत चुंबकांमधून नियंत्रित पद्धतीने वीज प्रवाह सोडला जातो. यामुळे एक बदलणारं म्हणजे असं सरकणारं चुंबकीय क्षेत्र तयार होतं, मॅग्नेटिक फील्ड. ओके, बदलणारं चुंबकीय क्षेत्र. हो, हे चुंबकीय क्षेत्र म्हणजे जणू एक असं अदृश्य लाटच आहे असं समजा, जी ट्रेनवरचे चुंबक आहेत ना, त्यांना आपल्यासोबत पुढे खेचते आणि मागून ढकलते सुद्धा. हे सगळं इतक्या वेगाने आणि सतत होत राहतं की ट्रेनला प्रचंड गती मिळते. या प्रणालीला रेखीय मोटर म्हणतात, म्हणजे लिनियर मोटर. रेखीय मोटर, ओके. कारण ती पारंपरिक गोल फिरणाऱ्या मोटरसारखी नाही, ती सरळ रेषेत गती निर्माण करते. म्हणजे मार्गदर्शक रूळ हे फक्त ट्रेनला आधार देत नाहीत, तर तेच तिला पुढे ढकलण्याचं काम पण करतात. हे खूपच वेगळं आहे, इंटरेस्टिंग. आणि घर्षण नसल्यामुळे फायदे तर खूपच स्पष्ट दिसत असतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेग, नाही का? आपण ऐकतो की ताशी 600 किलोमीटरपेक्षा जास्त वेग असतो. नक्कीच. वेग हा तर सर्वात मोठा फायदा आहेच. नेहमीच्या रेल्वेमध्ये कसं चाके आणि हवेचं घर्षण असतं, त्यामुळे वेगावर मर्यादा येतात. मॅग्लेवमध्ये चाकांचं घर्षण नाही म्हटल्यावर खूप जास्त वेग गाठणं शक्य होतं. आणि दुसरे फायदे आहेत. जसे की आता चाकं आणि रुळांचा संपर्कच नाही, त्यामुळे तो खडखडाट किंवा आवाज तो होत नाही. म्हणजे प्रवास एकदम शांत आणि आरामदायक होतो. हो, खरंय. आवाजाचा प्रश्नच नाही मग. आणि हो, चाकं आणि रुळं एकमेकांवर घासत नसल्यामुळे त्यांची झीज ती पण होत नसेल. म्हणजे देखभालीचा खर्च कमी होत असणार, बरोबर? बरोबर. सुरुवातीला हे तंत्रज्ञान महाग असेल कदाचित, पण लांब पल्ल्यात बघितलं तर फायद्याचं ठरू शकतं. अगदी योग्य मुद्दा. देखभालीचा खर्च पारंपरिक रेल्वेच्या तुलनेत नक्कीच कमी असू शकतो. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरक्षा. सुरक्षा? ती कशी? मॅग्लेव ट्रेनची रचना अशी असते की ती त्या मार्गदर्शक रुळांना एक प्रकारे वेढून किंवा पकडून चालते. त्यामुळे ट्रेन रुळांवरून घसरण्याची शक्यता म्हणजे डिरेलमेंट ती खूप कमी होते. विशेषतः जास्त वेगात किंवा वळणांवर सुद्धा ती जास्त सुरक्षित राहते. अच्छा, हे महत्वाचं आहे. जगात याची काही उत्तम उदाहरणं पण आहेत. आता चीनमध्ये शांघाई मॅग्लेव आहे, जी विमानतळाला शहराशी जोडते. ती तिच्या वेगासाठी खूप प्रसिद्ध आहे. हो, ऐकलंय त्याबद्दल. आणि जपानमध्ये SC मॅग्लेव नावाचा प्रकल्प विकसित होतोय,
जो शहरांना अतिउच्च वेगाने जोडेल. म्हणजे हे केवळ कागदावरचं तंत्रज्ञान नाही, प्रत्यक्षात वापरलं जाते आणि त्याचा विकासही सुरू आहे. हे खरंच भविष्यातलं परिवहन तंत्रज्ञान वाटतंय. यामुळं लांब पल्ल्याचा प्रवास खूप सोपा आणि जलद होऊ शकतो. यात काहीच शंका नाही. हे तंत्रज्ञान जमिनीवरील वाहतुकीची काय म्हणतात त्याला परिभाषा बदलण्याची क्षमता ठेवतं आणि ऊर्जा कार्यक्षमतेच्या दृष्टीनेही याचे फायदे असू शकतात. कारण घर्षणावर मात करण्यासाठी ऊर्जा वाया जात नाहीये ना. खरंच विचार करायला लावणारी गोष्ट आहे. म्हणजे बघा, जर जमिनीवरच्या वाहतुकीत वेगाला सगळ्यात मोठा अडथळा घर्षण असेल आणि मॅग्लेव्ह तंत्रज्ञान तो अडथळा जवळजवळ काढून टाकत असेल, तर रेल्वे सोडून अजून कोणत्या प्रकारच्या वाहतुकीमध्ये किंवा इतर कुठल्या क्षेत्रात हे चुंबकीय तरंगण आणि प्रणोदनाचं तत्त्व वापरलं जाऊ शकतं यावर विचार करायला हवा. भविष्यात आपल्याला अजून काय काय पाहायला मिळेल कोण जाणे.